वल्लरी कशी आहे? मला माहितीये ती कशी आहे, पण स्वभाव इतक्या टोकाला जाईल हे आम्हाला माहिती नाही. आम्हाला एवढंच माहितीये. आणि आता माझ्या वयाला काय आजीचेच रोल्स मिळणार आहे, तर असं चॅलेंज असं मला नाही वाटत. पण इथे शूटिंगला यायला खूप आवडतं. फार गोड आहेत सगळे, म्हणजे सगळी मुलं त्यांनी मला शिंग मोडून वासरात घेतलंय. आणि माझे आणि आजीचे प्रयोग चाललेत की कसा अर्णव ईश्वरीच्या प्रेमात पडेल. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत अंजली आणि आजी आहेत. कशा आहात? आम्ही मस्त. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. सध्या मालिकेत खूप ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात. काय सांगणार त्याच्याबद्दल, की काय काय आणखी घडणार आहे आणि घडून गेले ते किती रंजक होतं? आता तर तुम्ही बघताच आहात की मामी आणि लावण्या हे आता एकत्र मिळून कटकारस्थानं करतात आणि माझे आणि आजीचे प्रयोग चाललेत की कसा अर्णव ईश्वरीच्या प्रेमात पडेल. सो आम्ही होप करतोय की त्यांच्यामध्ये काहीतरी घडेल. सो आम्ही पॉझिटिव्ह साईडला आहोत. येस. पण आजी काय सांगणार, अर्णव आणि ईश्वरीला एकत्र आणण्यासाठी आजी किती मदत करणार आहेत त्यांना? खूप खूप मदत करणार आहे. माझ्याकडून जे जे होईल ते मी करतेय. पण आता मालिकेत वेगळे टर्न्स येत आहेत, पण आता वल्लरीचा पर्दाफाश झालाच पाहिजे असं जे सगळ्यांना वाटतंय, तर ते तुमच्याकडून होणार का? आमच्याकडून आजीला तर माहितीच आहे वल्लरी कशी आहे. मला माहितीये ती कशी आहे, पण स्वभाव इतक्या टोकाला जाईल हे आम्हाला माहिती नाही. आम्हाला एवढंच माहितीये की ती खूप नेगेटिव्ह आहे, ती खूप असं बोलते, पण ती ईश्वरीच्या विरुद्ध इतकी कटक, म्हणजे तिला माराय बिरायचे पण प्लॅन करेल हे आम्हाला माहिती नाहीये. हो, पण जेव्हा कळेल, ते सगळ्यांसमोर येईल, तेव्हा आजी तुम्ही वल्लरीला घराबाहेर काढणार बहुतेक. पण ती जाणार नाही. पण त्यासाठी तू किती साथ देणार आहे? आजीची 100% साथ दे. हो ना, कारण आम्हा दोघींना हवंय की अर्णव ईश्वरीचं, आमचं, घरचं, सगळ्यांचं भलं व्हावं. येस. पण आता आपण मालिका सुरू झाल्यापासून आत्ताच भेटतोय, सो ह्या भूमिकेबद्दल काय सांगणार? अंजली कशी आहे आणि अंजली रुपलपर्यंत कशी पोहोचली? आता आधी आपण अंजली रुपलपर्यंत कशी पोहोचली याबद्दल बोलू. मला फोन आला होता डायरेक्टली की असं एक कॅरेक्टर आहे, जिला थोडं लिम्पिंग आहे, तिचा पाय बरा नाहीये आणि खूप साधं गोड भोळं आणि क्यूट कॅरेक्टर आहे आणि पॉझिटिव्ह आहे, कम्प्लीट पॉझिटिव्ह आहे आणि हिरोची बहीण आहे, तर तू करशील का? तर मी म्हणलं चालेल. आणि टेलर टेल सोबतच करायचं होतं काम, प्लस स्टार प्रवाह सोबत परत असोसिएट व्हायला मिळणार होतं, त्यामुळे मी हे काम घेतलं. आणि अंजली या कॅरेक्टरबद्दल सांगायचं गेलं तर जसं मी सांगितलं, अंजली फार गोड, भोळी आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी मुलगी आहे. येस. पण आजीनाही विचारेल, आजी हिंदी मालिकेमध्ये काम केलंय, मराठी मालिकांमध्ये काम केलंय, ही भूमिका किती वेगळी वाटली, किती चॅलेंजिंग वाटली आणि ह्याच्यासाठी होकार दिला? हो, म्हणजे मी हिंदी पण केलंय, मराठी पण केल्यात, आणि आता माझ्या वयाला काय आजीचेच रोल्स मिळणार आहे, तर असं चॅलेंज असं मला नाही वाटत. पण एक छान आजी आहे, मनमिळाऊ आहे, तिला असं वाटतं की आपलं घर, म्हणजे घर आपलं टिकून राहावं यासाठी ती सर्व प्रयत्न करते. आणि ॲज युजल आजीला जशी नातवंड लाडकी असतात, तसा अर्णव तिचा अतिशय लाडका नातू आहे आणि त्याचं जरा आयुष्य अजूनही असं चाललंय, म्हणजे तर ते आयुष्य नीट व्हावं अशी तिची इच्छा आहे. तर हिचं तर लग्न झालंय, आजीला वाटतंय की ती खूप सुखी आहे, तिलाही वाटतंय ती खूप सुखी आहे. सो आजीची काळजी आता अर्णवसाठी आहे, कारण त्यांना आई वडील नाहीत. येस. हे सगळं तरी खूप छान वाटतं ऐकून. पण ऑफस्क्रीन बॉन्ड सगळ्यांचा किती जुळलाय, सेटवर किती धमाल मस्ती, पार्टी वगैरे काय होते की नाही? बेशक होते. आता तू आलीस, तू लंच ब्रेकच्या आधी आलीस, सो तुला माहिती आहे आम्ही तिकडे एकत्रच बसलो होतो जेवायला. सो नॉर्मली आमचे सर, शैलेश सर जे डिरेक्टर आहेत ते, आणि सगळे आर्टिस्ट जे असतील अवेलेबल, ते सगळे आम्ही एकत्र बसतो. काही जण डबा आणतात, काही जण मागवतात, तर आमच्या प्लेट्स अशा भरलेल्या असतात आणि टी टाईम असतो तेव्हा पण आम्ही धमाल करतो. बाकी सेटवर एक पॉझिटिव्ह एनर्जीच आहे ओव्हरऑल, बिकॉज खूप दिवसांनी काही जण काम करतात. आजी खूप दिवसांनी मराठीत करते, मी खूप दिवसांनी प्रवाहावर करते. ते दोघं लीड आहेत, ऑफकोर्स दे हॅव डिफरंट एनर्जीज. अभिजित पण खूप दिवसांनी काम करतोय, सुरभी पण खूप म्हणजे निगेटिव्ह ऑन स्टार प्रवाह करते. एव्हरीबडी इज इन दॅट एनर्जी. सो मॅक्सिमम लोक
यंग आहेत. ही पण यंग आहे. मी हिला ओल्डमध्ये कॅल्क्युलेट नाही करते, मी मोजतच नाहीये बिकॉज शी इज यंगर दॅन अस. त्यामुळे एनर्जी खूप छान आहे. त्यामुळे बॉन्ड पण तसाच क्रिएट झालाय. पण आजी तुमचे किती लाड करून घेतात सगळे? माझे करतायत की मी करायचे? करतात तुमचे. खूप करतात आणि मला खूप आवडते ही टीम. इथे शूटिंगला यायला खूप आवडतं. फार गोड आहेत सगळे. म्हणजे सगळी मुलं त्यांनी मला शिंग मोडून वासरात घेतलंय. आणि तुमच्याकडनं किती लाड करून घेतात ते नाही मला माहिती, ते त्यांना विचारायला पाहिजे तुम्हाला. ते मी कसं सांगू? मी तर करून घेते. हो. पण आता आजी म्हटल्यावर घरच्या एक प्रमुख आल्यात. तुम्ही सगळ्यांना आता पुरत्या ओळखून आहात. मी विचारलं की कोणाची पोलखोल करायची आहे तर कोणाबद्दल काय काय सांगाल? म्हणजे खऱ्या आयुष्यात की अदरवाईज? खऱ्या आयुष्यात किंवा तुमच्या पोलखोल कोणाची काही नाही करायची मला. मस्तीखोर वाटतं सगळेच, मला सगळे मस्तीखोर वाटतात. आणि पण एक आहे की मनाने सगळे खूप चांगले आहेत, खूप मनाने चांगले आहेत. त्यामुळे या सेटवर खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि एकमेकांना सहाय्य करायला अगदी रेडी असतात. म्हणजे असं कोणाचा हेवे दावे नाहीत, काही नाही. खूप मजा येते काम करायला मला. पण आम्हाला देखील तुमच्या भूमिका खूप आवडतात. प्रेक्षकांचं खूप प्रेम येतंय भूमिकेला. प्रेक्षकांनाच जाता जाता सांगायचं असेल तर काय सांगाल? आत्तापर्यंत म्हणजे सिरियल सुरू झाल्यापासून सगळ्या प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. ते आम्हाला आकड्यांमध्ये कळतंच. प्लस तुमच्या कॉमेंट्स असतात, तर त्यांनी खूप छान वाटतं वाचून. खूप पॉझिटिव्ह गोष्टी कळतात आमच्या कॅरेक्टरबद्दल. आम्हाला अजून काही गोष्टी की किती आम्ही रिलेटेबल वाटतोय, त्यामुळे ते करताना खूप ऊर्जा येते. त्यामुळे छान वाटतंय आणि थँक्यू खूप या प्रतिसादाबद्दल. असंच आमच्या सिरियलवर प्रेम करत राहा, ती बघत राहा आणि आम्हाला कळवत राहा कशी वाटते आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल जरूर कळवा. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.